महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका सेवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडबड झाली आहे. 15 पैकी 8 रुग्णवाहिका बंद अवस्थेमध्ये आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते. महापालिकेकडे असलेल्या रुग्णवाहिकांपैकी अनेक गाड्या बंद अवस्थेत असल्यानं नागरिकांना वेळेवरती आरोग्य सेवा मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांनी केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेचे गटनेते अमोल शिंदे यांनी बुधवारी सोलापूर शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिका पूर्णपणे बंद असल्याचं आढळून आलं. त्यामुळे आपत्कालीन धक्कादायक स्थिती समोर आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी या सेवेमध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या. ड्रायव्हरांना वेतन देण्यासाठी निधी नसल्याचं कारण त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितले जर रुग्णवाहिकांसाठी पैसे नाहीत तर पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बंद ठेवाव्यात आणि पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांवरती 2 चालक आहेत पण रुग्णवाहिकांना चालक नाहीत. ही सोलापूरकरांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन बंद पडलेल्या रुग्णवाहिका दुरुस्त करून सेवा सुरळीत कराव्याची मागणीही शिंदे यांनी यावेळी केली आहे. आणि याचा रोज एक कोणाला तर द्यायचा सोलापूर जिल्हा पूर्ण कुठली अँब्युलन्स नाही म्हणल्यावर